नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटकीच्या मोडाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम जिन्नस भाजून घेऊ. एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकू. त्यामध्ये 10 ते 12 खोबऱ्याचे काप भाजून घेऊ. लाल होईपर्यंत भाजून घेऊ. ते आता एका वाटीत काढून घेऊ. 1 चमचा तेल टाकून घेऊ. त्यामध्ये 2 चिरलेले कांदे घालून घेऊ. त्याला चांगले भाजून घेऊ. आता कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्ये 20-25 लसणाच्या पाकळ्या, 4 आल्याचे तुकडे भाजून घेऊ. आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ. त्याला चांगले परतून घेऊ. आपला कांदा व टोमॅटो भाजून तयार आहे. ते एका ताटात काढून घेऊ व त्याला थंड करून घेऊ. आता यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊ. 1 चमचा जिरे टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकू. मोड आलेली मटकी त्यामध्ये घालून घेऊ. त्याला चांगली परतून घेऊ. आपल्याला ही मटकी भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. याला चांगले परतून घेऊ. यामध्ये गरम पाणी घालून घेऊ. जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढे पाणी घालून घेऊ. त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आता टोपण लावून 5 मिनिटं मटकी शिजवून घेऊ. आता चेक करू. बघा, आपली मटकी शिजलेली आहे. आता वाटण बनवू. आलं, लसूण, खोबरे, कोथिंबीर बारीक करून घेऊ. आपले वाटण तयार आहे. हे वाटण आता एका वाटीत काढून घेऊ. कांदा व टोमॅटो बारीक करून घेऊ. भाजलेले सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. आपले मिश्रण तयार आहे. आता हे एका वाटीत काढून घेऊ. आता रस्सा बनवायला घेऊ. गॅसवर कढई ठेवू. त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेऊ. बारीक केलेले खोबरे टाकून घेऊ. त्याला चांगले परतून घेऊ. आता बारीक केलेले वाटण घालून घेऊ. त्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आपले वाटण चांगले भाजल्यावर त्यामध्ये 2 पळी चटणी टाकून घेऊ. लाल तिखट टाकून घेऊ. त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ. त्याला चांगले हलवून घेऊ. आता यावरती टोपण लावून 1 मिनिट वाफ काढून घेऊ. आता आपल्या वाटणाला चांगले तेल सुटलेले आहे. आता यामध्ये शिजवलेली मटकी घालून घेऊ. आता याला 1 उकळी काढून घेऊ. मीठ अगोदर टाकलेले आहे त्यामुळे मीठ टाकायचे नाही. आपला मटकीचा झणझणीत रस्सा तयार आहे.